मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. दो 2014 के पहले जो 60,000 करोड़ का कारोबार था, आज वो कारोबार बायो इकोनॉमी का तर या व्हिडिओमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण दिसतंय. या भाषणामध्ये इंटरेस्टिंग काय होतं माहितीये? एकतर आता त्यांनी खिशामध्ये जे लावलेलं होतं तिरंगा संदर्भातलं, त्यातले तुम्ही व्हिडिओ बघितलेलेच असतील. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला जे जाणवलं ते सांगतो तुम्हाला. एकतर हात थरथर कापत होता, फंबल्स खूप सारे पडत होते त्यांच्या बोलण्यामध्ये, आणि सतत चेहरा जो आहे तो पुसला जात होता, पाणी पिलं जात होतं. पण ते चेहरा पुसायला घेतला ना त्यांनी, लगेच कॅमेरा जो आहे ना तो असं दुसरीकडे दाखवत होते. पाणी प्यायला घेतलं ना, लगेच कॅमेरा इकडे पब्लिककडे दाखवत होते. किंवा फंबल पडला की लगेच दुसरीकडे कॅमेरा दाखवत होते. इंटरेस्टिंग आहे. दिस इज हाऊ नॅरेटिव्ह वर्क्स. किंवा अशा पद्धतीने प्रतिमा जी आहे ना, ती प्रतिमा हनन होण्यापासून वाचवलं जातं, किंवा प्रतिमा जी आहे ना ती अशी लार्जर दॅन लाईफ दाखवली जाते. पण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी वास्तविकता जी आहे ना ती बदलणार नाहीये. ते क्रॅक क्रीम म्हणून होती बघा, क्रॅक क्रीम पायाच्या भेगांसाठी लावायची. तर त्याची एक आहे ना ऍडव्हर्टाईज यायची. ऍडव्हर्टाईज मध्ये खूप भारी होतं. ती बाई अशी बसलेली आहे भजन ऐकत वगैरे, आणि समोरचे महाराज म्हणतायत की छिपाया, बार बार छिपाया, लेकिन सत्य नहीं छिपता, सत्य नहीं छिपता. आणि वास्तविकता ही आहे की शेठचा हात